पुणे शहर आणि शहरालगत अनेक छोट्या मोठ्या डोंगर टेकड्या असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आणि या एवढ्या टेकड्या आहेत की आपण याला टेकड्यांचं शहर असं देखील म्हणू शकतो। आणि या प्रत्येक टेकडीवर छोटं मोठं देवाचं किंवा देवीचं मंदिर असलेलं दिसून येतं। तर हाय हॅलो नमस्कार अँड वेलकम टू माय चॅनल मोस्टली फॅसिनेटिंग। आज आपण अशाच एका सुंदर टेकडीवर जाणार आहोत जिथे तुकाई देवीचं मंदिर आहे आणि जो पुणेकरांचा एक आवडतीचा सूर्यास्ताचा म्हणजेच सनसेट पॉइंट आहे, जिथून पुणे शहराचा संध्याकाळी अतिशय सुंदर असा व्ह्यू येतो। तर चला पाहूयात। तुम्ही जर यापूर्वीचा व्लॉग पाहिला असेल तर आपण त्यामध्ये बाणेश्वर मंदिर पाहिलं आणि बाणेश्वर मंदिरापासूनच डाव्या हाताच्या बाजूने वर थोड्या पायऱ्या चढून गेल्यानंतर आपल्याला पुढे दिसतं ते म्हणजे तुकाई देवीचं मंदिर। आता बाणेश्वर पर्यंत आपण कसं आलोत हे पाहण्यासाठी तुम्हाला तो बाणेश्वरचा व्लॉग पाहावा लागेल। तर बाणेश्वराचं मंदिर देखील अतिशय सुंदर आहे, ते आवर्जून पाहायला येण्यासारखंच आहे। तर मी व्लॉगची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देईल किंवा या व्लॉगच्या शेवटी देखील तुम्हाला ते दिसेल। तर चॅनलला अगोदर सबस्क्राइब करा आणि तो व्लॉग देखील नक्की पहा आणि हा व्लॉग आवडल्यास लाईक देखील करा। समुद्र सपाटीपासून जवळपास 2224 किलोमीटर अंतरावर बाणेर टेकड्या आहेत आणि त्यावर स्थित असलेलं हे तुकाई देवीचं मंदिर। या मंदिराचा इतिहास असा सांगितला जातो की 17व्या शतकामध्ये कमळकर कुटुंबियांना या ठिकाणची जहागिरी देण्यात आली आणि त्यांच्या शासन काळामध्येच कावाजी कमळकर यांनी या ठिकाणी तुकाई देवीचं मंदिर बांधलं। या मंदिराला जवळपास 400 वर्ष पूर्ण झाले आहेत आणि या मंदिराचं बांधकाम अजूनही चालू आहे। मंदिराच्या गाभाऱ्यात सद्यस्थितीमध्ये अतिशय सुंदर देखणी असं तुकाई देवीची मूर्ती विराजमान आहे आणि देवीच्या समोर विराजमान आहेत ते सिंह महाराज। सध्या तरी संपूर्ण मंदिराचा रंग हा पांढरा शुभ्र आहे आणि त्यामध्ये बारीक नक्षीकाम आहे, त्यामुळे मंदिर अतिशय शोभून दिसतं आणि दुरून डोंगरावरून पाहायला मंदिर अतिशय टुमदार आणि देखणं दिसतं। या मंदिरामध्ये जास्त तर गर्दी असते ती म्हणजे इथून दिसणारा नजारा पाहण्यासाठी, कारण इथून दिसतो तो अतिशय सुंदर असा सूर्यास्त आणि संपूर्ण पुण्याचं दिव्य दर्शन होतं ते या टेकडीवरून। संध्याकाळच्या वेळी तर संपूर्ण शहरात दिवे लागल्यानंतर इथून पाहण्याचा नजारा काही औरच असतो। मंदिरात आल्यानंतर इथून पुढे देखील वर बाणेर टेकड्यावर आपल्याला ट्रेकिंगसाठी आपण जाऊ शकतो, जिथे बरीच लोक ट्रेकिंगसाठी जातात। संध्याकाळची वेळ आहे आणि तुम्ही पाहू शकता की इथे किती गर्दी आहे आणि सध्या मे महिना असूनही पुण्यामध्ये प्रचंड पाऊस पडतोय दररोजच आणि त्यामुळे हे संध्याकाळचं वातावरण नभ उतरून आलेले आहेत आणि अतिशय सुंदर असं शहराचं रूप दिसत आहे। पावसाचं वातावरण आणि त्यात थंडगार हवा, त्यामुळे हा अनुभव अतिशय प्रत्यक्षात अनुभवण्यासारखाच आहे, जो की मला शब्दात खरं तर वर्णन करता येतच नाही आणि हे असे अनुभव आहेत ते अनुभवल्याशिवाय आपल्याला देखील कळत नाही। बाणेर या गावामागे रामायणातील एक कथा आहे, ती म्हणजे अशी की रामाने बाणासुराचा वध याच ठिकाणी केला होता आणि त्याचमुळे या गावाला बाणेर असं नाव पडलं आणि म्हणूनच या टेकड्यांना बाणेर टेकड्या असं म्हणून ओळखलं जातं आणि ज्यांना की आज आपण बाणेर हिल्स असं म्हणून ओळखतो। तर त्यानंतर आम्ही खाली आलो तेव्हा पायथ्याला हे भैरवनाथाचं सुंदर मंदिर दिसलं। अतिशय सुंदर मंदिर आहे आणि प्रांगण, त्यासोबतच भैरवनाथाचा सध्या काहीतरी उत्सव झाला होता, त्यामुळे मंदिराला अतिशय सुंदर सुशोभितकरण केलेलं होतं। तर एकाच ठिकाणी आपल्याला भैरवनाथ, बाणेश्वर आणि तुकाई देवी या 3 देवतांचं दर्शन होतं, त्यामुळं बाणेर साईडला कधीही तुम्ही आलात किंवा एखाद्या शनिवार रविवारी आवर्जून यावं असंच हे ठिकाण आहे। तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। त्यासोबतच व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा। थँक्यू सो मच आणि भेटूयात एका नवीन ब्लॉगसोबत। थँक्यू।